मित्रांनो, मुंबई म्हणजे फक्त स्वप्नांची नगरी नाही, ही एक राजकीय रणभूमी आहे आणि या रणभूमीवर पुन्हा एकदा दोन घराण्यांची जुगलबंदी पाहायला मिळेल। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि या लढाईत आता समोर आलाय एक नवीन चेहरा, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ज्यांचं नाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात जोमाने घेतलं जात आहे। पण हा नुसता राजकीय घडामोडींचा खेळ नाही, इथं घराणेशाहीचे आरोप, पक्षफोडीची गोष्ट आणि महापालिकेच्या सत्तेसाठी चाललेल्या महायुद्धाचा श्रीगणेश आहे। मुंबई महापालिका भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका, 50,000 कोटींचं बजेट यावर जो राज्य करतो तो केवळ शहरावर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव टाकतो। शिवसेनेचा बालेकिल्ला होता म्हणायचं कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि बाळासाहेबांची शिवसेना दोन भागात विभागली गेली, ठाकरे गट आणि शिंदे गट। आता दोघांची नजर याच गडावर। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या। शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर आता पुढच्या पिढीतील संघर्ष पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कमान आदित्य ठाकरेंनी सांभाळली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे। मुंबई महानगरपालिका जी एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला होती, तिच्यावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदारपणे कंबर कसलेली आहे, हे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्यात आलं, त्यामुळे त्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे हे मात्र निश्चित। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गट मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहे। मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी नेहमीच प्रतिष्ठेची राहिली, त्यामुळे भाजप आणि शिंदे गट मुंबईत आपला झेंडा रोवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरले। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आपल्या रणनीतीला धार लावायला सुरुवात केली आहे। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, तो म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांचं प्रमोशन। शिंदे साहेबांनी 3 वर्षांपूर्वी आरोप केला की शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे घराणं चालवतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर मंत्री आदित्य ठाकरे। पण आता तेच एकनाथ शिंदे आपल्या मुलाला श्रीकांत शिंदेंना पूर्ण मुंबईच्या रणभूमीत उतरवत आहेत। मित्रांनो, ही राजकारणातली बाय द पॉप्युलर डिमांड घराणेशाही नाही का? वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे प्रमोशन झालं ते काय फक्त माईक समोर कौतुक नव्हतं, ही तयारी होती BMC निवडणुकीच्या सेनापतीची। जवळपास 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घराणेशाहीवर जोरदार आरोप केले होते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते। याच मुद्द्यावरून तेव्हा ठाकरेंवर घराणेशाहीचे आरोप झाले होते आणि शिवसेनेतील फुटीचं एक प्रमुख कारण हेच असल्याचंही बोललं जातं। महाविकास आघाडीचं सरकार कोसळताना एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरती बोट ठेवलं होतं, त्यामुळेच गेल्या 3 वर्षात खासदार श्रीकांत शिंदे यांना सार्वजनिकरित्या कोणतीही मोठी जबाबदारी दिली नव्हती। पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं, त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांनी परदेशात जाऊन भारताची बाजू मांडली। या शिष्टमंडळात या दोघांचा समावेश होता। या दोघांनी भारताची भूमिका प्रभावीपणे मांडत मोठी कामगिरी केली, ज्याचं कौतुक वर्धापन दिनाच्या मेळाव्यात करण्यात आलं। एका ज्येष्ठ पत्रकाराने या दोघांची मुलाखत घेतली, ज्यात त्यांनी परदेशात गेल्यावर भारताची बाजू कशी मांडली याची सविस्तर माहिती दिली। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला एक नवा आयाम मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची सक्रियता वाढली आहे। विशेष म्हणजे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसराला म्हणजेच वांद्रे भागाला आपल्या रडारवर घेतलंय। त्यांनी याच भागात बैठका घेऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय। श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील 2 लोकसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेतलाय। यामध्ये चेंबूरच्या एकर्स क्लबमध्ये त्यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील माहीम, धारावी, वडाळा, अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा या मतदारसंघाचा आढावा घेतला, तर उत्तर मध्य मुंबईतील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना आणि चांदवली या मतदारसंघाचा आढावा त्यांनी वांद्रे MIG क्लब येथे घेतला। यावरूनच मुंबई महापालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी नेहमीच प्रतिष्ठेची राहिली, त्यामुळे भाजप आणि शिंदे गट
मुंबईत आपला झेंडा रोवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरले। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आपल्या रणनीतीला धार लावायला सुरुवात केली। एकीकडे आदित्य ठाकरे लढ्या आपल्या मुंबईचा मोहिमाचं रणशिंग फुंकतायत, दुसरीकडे श्रीकांत शिंदे कामगिरीवर विश्वास या अजेंड्यावर मैदानात उतरलेत। या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट आहे, ही फक्त पक्षांमधली लढाई नाही, ही पिढी विरुद्ध पिढी अशी साखळी आहे। आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। मुंबई हा ठाकरे यांच्या शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला राहिला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेनं मुंबईत 4 जागा जिंकल्या, तर विधानसभा निवडणुकीत भाजप नंतर 10 जागांवर विजय मिळवला। यावरून मुंबईत ठाकरे सेनेचं अजूनही वर्चस्व असल्याचं सिद्ध होतं। त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी थेट आपले चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी बीएमसी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि संपूर्ण प्रचार योजना आपल्या पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या हातात दिली। यामुळे येत्या काळात विरोधकांकडून शिंदे यांच्यावर देखील घराणेशाहीचा आरोप केला जाण्याची शक्यता आहे। विशेषतः शिंदे यांनी यापूर्वी ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता, आता येत्या काळात त्यांच्यावरच आरोप केला जाऊ शकतो। राजकीय वर्तुळात याला घराणेशाहीचा उलटा वार असं म्हटलं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना घेरलं होतं, तोच मुद्दा आता त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जबाबदारी त्यांचे चिरंजीव माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आहे। शिंदे सेना श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे, तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी लढा आपल्या मुंबईचा ही मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे सेनेचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचं स्पष्ट झालंय। याचा अर्थ मुंबईत ठाकरे आणि शिंदे यांच्या पुढील पिढीतला थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे। राज्यात मुंबई सोडून इतर ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेची कामगिरी चांगली राहिली, मात्र मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांची शिवसेना वरचढ ठरली आहे। त्यामुळे मुंबईतील ठाकरेंचं राजकीय वजन कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार नियोजन सुरू आहे। याच रणनीतीचा एक भाग म्हणून ठाकरेंच्या काही माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवून घेतलं जात आहे। 2017 मध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जवळपास निम्मे नगरसेवक शिंदे गटानं फोडले आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही फक्त एक स्थानिक निवडणूक नसेल, तर ती ठाकरे आणि शिंदे या 2 गटांमधील प्रतिष्ठेची लढाई असेल। युवा नेतृत्व आमने सामने येणार असल्यानं या निवडणुकीला एक वेगळाच रंग चढणार आहे। मुंबईचा कारभार श्रीकांत शिंदेकडे येणार का? उद्धव आणि आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आखलेली रणनीती यशस्वी होणार का, हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे येत्या काळात मुंबईच्या राजकारणात जोरदार खडाजंगी पाहायला मिळणार आहे। मुंबई कोणाच्या हाती जाईल हे अजून ठरायचं आहे, पण जो नुसत्या नाव नाही तर कामगिरीवर विश्वास ठेवतो, तोच येत्या काळात मुंबईचा खरा राजा ठरणार आहे। आदित्य असो की श्रीकांत, सामना मात्र जबरदस्त होणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं, ही रणनीती यशस्वी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा, ही विनंती। धन्यवाद।